आज मला खूप सारा ब्लेसिंग मिळाला. चला सांगतेस. त्याआधी नाश्ता वगैरे करून घेतला आणि बाबूला त्याच्या आत्तूकडे सोडलं. तिथून आम्ही थोडं बाहेर गेलो. यांची थोडी तब्येत खराब असल्यामुळे आम्ही डॉक्टरकडे निघालो. आणि आता ऊन एवढी वाढली आहे की बाबूला उन्हामध्ये नेणं तर पॉसिबल होतच नाही. आणि आम्ही डॉक्टरकडे पोहोचलो. तिथेच मला ही आजी-आजोबा मिळाली. आजोबांची तब्येत खूप जास्त खराब होती. सो त्यांना मी साईडच्या मेडिकलमधून एनर्जल आणि काही बिस्किट खायला दिले. आजोबांना ते एनर्जल पिऊन खूप छान वाटायला लागलं. सो ती आजी मला बोलली, की आजकालच्या जमान्यामध्ये अनोळखी व्यक्तींनी मदत करणं म्हणजे एखादी देवच भेटल्यासारखं वाटते. आणि त्या आजीने मला खूप सारा ब्लेसिंग दिल्या आणि ती मला बोलली, की आयुष्यामध्ये खूप मोठी हो. आणि तिने मला एक असा पण आशीर्वाद दिला, की तुझ्या पदरामध्ये लवकरच एखादी छान बाळ आहे. मी त्या आजींना बोलली, की मला ऑलरेडी 2 वर्षाचा एक मुलगा आहे. त्या आजी-आजोबांसोबत खूप साऱ्या गप्पा करून आम्ही तिथूनच मार्केटमध्ये गेलो. कारण बाबूसाठी कपडे घ्यायचे होते आणि याला नेलं नसल्यामुळं आधी तर याला पूर्ण कपडे घालून बघावे लागले. नाहीतर छोटे-मोठे झाले तर एक्सचेंज करायचे होते. आणि नंतर मी जेवण करायला घेतलं आणि आज मला मूग डाळीचीच खिचडी खायची होती. सो आईंना मी तेच बनवायला लावलं आणि आधी तर याचा पोटडबा केला आणि नंतर मी जेवण करायला घेतलं. आणि मी जेवण करतपर्यंत हा अंदर खाऊ घ्यायला गेला आणि याने पूर्ण डाळ सांडून ठेवली. असं वाटलं की रडावं की हसावं काही समजतच नव्हतं.